तर नमस्कार आहे मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर मित्रांनो, आज आपण काय बघणार आहोत की बिटकॉइन मध्ये एक प्रेडिक्शन आपण करतोय किंवा एक ट्रेड घेण्याचा प्लॅन करतोय किंवा ट्रेडिंग प्लॅन आखतोय, असं बोललं तरी काय अडचण नाही. ओके. तर एक मिनिट मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं ना, तर माझ्या हिशोबाने आपण एक झोन मार्क केलेला आहे. माझ्या हिशोबाने म्हणजे त्या मार्केटच्या हिशोबाने एक झोन मार्क केलेला आहे. तर मार्केटने इथं पण रिस्पेक्ट केलेलं आहे. मिनिट आपण 30 मिनिट टाइम फ्रेम थोडा सुटेबल होईल आपल्याला. तर मार्केटने काय तर मित्रांनो, इथं एक रेजिस्टन्स घेतलेला आहे. इथं पण एक छोटा पुलबॅक घेतला, तो 15 मिनिटला आपल्याला दिसतोय. मार्केटने इथं कंटिन्युएशन केलेलं आहे. आपण 15 मिनिटला पण बघू शकतो. ओके. हा एक आहे, तर तो पुलबॅक आहे. त्यानंतर इथं एक अशी लिक्विडिटी ग्रॅब करून हा एक मूव मार्केटने दिलेला आहे. त्यानंतर आपण समजा बघितलं की हा काय एक सपोर्ट घेतलेला आहे, इथनं एक रिव्हर्सल घेतलेलं आहे, इथनं एक चांगला डाऊन मूव्ह दिलेला आहे. इथं पण एकदा रिस्पेक्ट केलेलं आहे, रेजिस्टन्स घेतलेला आहे, इथे एक रेजिस्टन्स घेतलेला आहे, इथं एक सपोर्ट सपोर्ट घेऊन खाली जाण्याचा प्रयत्न केला, पण रिटेस्टला काय त्यांनी सेलर्सला इन्व्हाइट केलेलं आहे. पण मग रिटेस्टला सेलर्स काय आलेले नाहीये तिथं. तर तिथं काय तर लिक्विडिटी ग्रॅब होऊन हा मूव्ह असा आलेला आहे. ओके. पण मग आज अनालिसिस आपण काय करणार आहोत ते महत्वाचे आहे. आज माझ्या हिशोबाने एक मार्केटमध्ये जे काही आहे, तर ह्या लेवल पर्यंत एक मूव्ह व्हायला पाहिजे. कोणता? तर आपल्याला या लेवल पर्यंत एक मूव्ह येण्याची शक्यता मला वाटत आहे. म्हणजे हा माझा अनालिसिस आहे. तर मित्रांनो, याचं काय कारण असू शकतं की नाही का, हा हे जे काय आहे बिटकॉइन, तर हा एक ह्या लेवल पासून असं होऊन इधर का असं हॉल्टेशन आलं तर असा एक मूव्ह इथपर्यंत आपण एक प्लॅन करू शकतो. आपण काय तर ऍक्च्युअल मध्ये या लेवल पासून ओके, तर इथपर्यंत मस्त एक प्लॅन ट्रेड करू शकतो. ज्याचा जो काही एसएल आहे किंवा एंट्री प्राइस आपण ही पण ठेवू शकतो. आणि एसएल जो काय आहे तो आपण अराउंड 70,000 म्हणा, असा पण ठेवू शकतो. त्याच्यात आपल्याला कमीत कमी 1:3 यायचं आहे. हा माझा प्लॅन काय, कारण की इकडे बघा, आपण जर का बघितलं हे काय, तर हा एक रिस्पेक्टेड झोन आहे. आपल्याला मान्य आहे सगळ्यांना काय, तर हा एक रिस्पेक्टेड झोन आहे, बरोबर की नाही. पण जेव्हा समजा मार्केटनी ह्या लेवलचं जेव्हा ब्रेकआउट दिलेलं आहे, तेव्हा जर मार्केट इथनं थोडं लिक्विडिटी ग्रॅब वगैरे करून असं अप मूव्ह देतोय, पण मार्केट काय तर डबल त्याच लेवलला येते. जर मार्केटला वर जायचं आहे तर मार्केट असं टाइमपास करणारच नाही. एक कायम लक्षात राहू द्या मित्रांनो, एक गोष्ट की समजा हे मार्केट आहे, ट्रेंडिंग मार्केट आहे, अप ट्रेंड आहे, यांनी एक पुलबॅक दिला, कंटिन्युएशन आलं, हॉल्टेशन केलं, कंटिन्युएशन आलं. पण जर कुठं ते असं कंटिन्यू हॉल्ट करायला लागलं आणि त्याच्यात स्ट्रेंथ अँड विकनेस मध्ये विकनेस शो करत आहे, तर त्याचे 100% काय चान्सेस तर डाऊन साईड येण्याचे चान्सेस आहेत. समजतंय का मित्रांनो? तर माझ्या हिशोबाने आपण एक काय करू की हे एक माझं वैयक्तिक अनालिसिस आहे. मी काय तुम्हाला जस्ट एक शेअर करते माझा जो काही एक्सपिरियन्स आहे.
माझ्या हिशोबाने अजून एकदा मार्केट इथं यायलाच पाहिजे म्हणण्यापेक्षा एक येऊ शकतं असंही आपण म्हणू शकतो. बरोबर. समजलं मित्रांनो अनालिसिस. एक सेल साईड ट्रेड घेणार आहे आपण. तरी डबल एकदा सांगून देत आहे मी की मार्केटनी जेव्हा ह्या लेवलचे ब्रेकआउट केले, ओके, तर मार्केटला काय, तर इथनच एक पुलबॅक घेऊन, समजा जर वर जायचं असतं इथनच एक पुलबॅक घेऊन इथं एक हॉल्टेशन करून एक अप मूव्ह मार्केटला करायचा होता. ओके. पण मार्केटने काही तसं केलं नाही, किंवा मार्केटला समजा वर जायचंच नाही तर तो तसं मूव्हच करणार नाही. समजतंय का मित्रांनो? तर काय, एक गुड म्हणजे एकदम जबरदस्त अशी काय, तर हे रेड कॅन्डल्स इथं आलेले आहे आपल्याला असं दिसते. तर हे जे काय, ते एक डाऊन साइड एक मूव आलेली दिसते. ठीक आहे, डाऊन मूव आलाय. जर मार्केटला वर खरंच जायचं असतं डबल, तर मार्केटने इथनच एक पुलबॅक दिला असता. इतकी जबरदस्त रेड ग्रीन कॅन्डल बनवून पण मार्केट काय तर वर जाऊ नाही शकत आहे. म्हणजे काय, तर इथं काय, तर इथं मार्केटमध्ये कोण आलेले मित्रांनो, तर सेलर्स आलेले. तर जेव्हा सेलर्स येतात, तर तेव्हा काय मित्रांनो, तर आपण पण काय थोडी वाट बघायची अपॉर्च्युनिटीची. मग आपण पण सेल साइड मूव्ह घेऊ. ओके. आता जसं की हे बघा, इथं डायरेक्टली काय, तर डायरेक्ट ब्रेकआउटला सेलर्स आलेले असतील, तर त्यांना आउटसाइड करून आता डबल इकडे हॉल्टेशन करून मार्केट माझ्या हिशोबाने डाऊन साइडच येणार मित्रांनो. आणि ही व्हिडिओ अपलोड करताच तुम्ही पूर्ण बघा. आणि एक लागला ना 0.01 लॉट, किंवा एक तुम्हाला अनालिसिस पाटला, किंवा वाट बघा या अनालिसिसचं आपण बघू. अनालिसिसचं पुढं काय होतं, किंवा आपलं जे काही ट्रेडिंग प्लॅन आहे, त्या ट्रेडिंग प्लॅन कसा आहे माहिती का. जर आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की कन्फर्म नाहीये, हे नाहीये, ते नाही, तर तुम्हाला एंट्री कुठं घ्यायची मी ते पण सांगून देतो. तर तुम्हाला काय, तर जेव्हा असं हॉल्टेशन होईल, हे बघा, हे जे हॉल्टेशन आहे, अशा प्रकारे काय, हे थोडं हॉल्टेशन झालं पाहिजे, जे मी रेड झोन मध्ये मार्क केलेलं आहे. ओके. तसं हॉल्टेशन होऊ द्या थोडं, कम से कम 15 मिनिटच्या 4 ते 5 कॅन्डल तिथं हॉल्ट करू द्या व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण जेव्हा अशी एक रेड कॅन्डल येईल इथं, किंवा इथं एक पुलबॅक पण येऊ शकतो आणि मग असं पण जाऊ शकतं. ओके. त्या पुलबॅकला आपण एंट्री घेणार आहोत. ओके. कुठलाही डाऊट असेल तुम्ही बिंदास कमेंट मध्ये विचारा. आणि हा आपला आजचा काय, तर हा ट्रेडिंग प्लॅन आहे बिटकॉइन साठी. आणि प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त काय लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.